नवरोबाचं असं वागणं बरोबर नाही का, ते मी पुढे तुम्हाला सांगते. संध्याकाळची वेळ होती आणि दिवाबत्ती इथे करत होते. मी दिवाबत्तीही करून घेतली आणि मला जायचं होतं बाहेर. तर ह्यांनी म्हटले होते की मी आल्यानंतर जाऊया आपण. मग मी लागले लगेच तयारीला, तयार होऊन स्वयंपाक करायला घेतला. तसं तर आम्ही संध्याकाळी लाईटली जेवत असतो, पण आज यांची इच्छा होती की चपाती भाजी खायची. मग त्यामुळे मी इथं कणिक मळून ठेवलं आणि माझी मम्मी म्हणते की आपण टोपल्यातच कणिक म्हणजे पाणी घेऊन मळलं पाहिजे. आणि मग म्हटलं आता साईशासाठी काय लावतं, तिच्यासाठी मूगडाळी आणि भाताचं कुकर लावलं आणि ती खूप चिडचिड करत होती, झोपीला आली होती. आता जर झोपली तर ती रात्री झोपणार नाही, यासाठी तिच्यासोबत थोडंसं एंटरटेनमेंट करत बसले. आणि एंटरटेनमेंट झाल्यानंतर मग म्हटलं चला चपात्या राहिल्यात, चपात्या पण करून घ्या. आता तुम्ही म्हणसाल ही अशा का चपात्या करत आहे, तर मी लातूरकडची आहे आणि ही चपातीची पद्धत मलाही आधी येत नव्हती, तर माझ्या सासूबाईंनी मला शिकवली आणि आता कुठे मी ह्यामध्ये परफेक्ट झालेली आहे. तर आता इथे मी पटापट सगळ्या चपात्यासुद्धा करून घेतल्या आणि म्हटलं आता सगळा स्वयंपाक झाला तर किचन ओटा आवरून घ्यावा. आवरून घ्यायला लागले की तितक्यातच ह्यांनी आले आणि एवढं मोठं सरप्राईज दिलं की म्हटले मी भाजीपाला घेऊन आलो. मी म्हटलं आपण तर जाणार होतो ना बाहेर भाजीपाला आणायला, असो काही खालीवरी होत असतं. मग म्हटले तुला एवढी रागवू नकोस, तुझ्यासाठी खायला जिलेबी आणली आणि जो की पदार्थ मला आवडत नाही. म्हटलं ठीक आहे चला, आता जेवणं वगैरे झाली, भांडी वगैरे घासून घ्यावी. मग भांडे वगैरे घासले, किचन ओटा क्लीन केला आणि मला रात्रीच किचन ओटा सगळा क्लीन करून झोपायला वगैरे आवडतं, कारण आपण सकाळी उठतो तेव्हा प्रसन्न वाटतं. चला आज व्लॉगची एंड इथंच करते स्वच्छ किचनसोबत. बाय.